नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यात पाणी टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेकडून नव्याने 50 टँकर पाणी पुरवठा भरणा केंद्रांमुळे दररोज 300हून अधिक अतिरिक्त टँकरच्या फेऱ्या शक्य होणार. मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना कालपासून रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे दिलासा. पुणे शहरात पुढील 4 दिवस पावसासाठी येलो अलर्ट. रिक्षा चालक शोएब पठाण खून प्रकरणी संशयित सचिन आगलावे याची राजारामपुरी पोलिसांकडून धिंड. गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळांची पाहणी आणि पुरावे गोळा करण्याच्या अनुषंगाने कारवाई. नवी मुंबईमध्ये तुर्भे ते कोपरखैरणे दरम्यान पावसामुळे रेल्वे रुळाखालील माती खचल्यानं वाहतूक विस्कळीत. रेल्वे पोलीस बंदोबस्तात काम सुरू. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बातमी. गडचिरोलीमधील 96 आदिवासी विद्यार्थी घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. गोठ्यावर झाड कोसळल्यानं 4 बकऱ्यांचा मृत्यू. शेतकऱ्याला प्रशासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी, स्थानिक नागरिकांची मागणी. मुंबई उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी. मुंबईमध्ये किंग्ज सर्कल आणि माटुंगा येथे पाणी साचल्याची माहिती. अमरावतीतील भीमनगरातून चोरीस गेलेले स्प्लेंडर आणि मोबाईल जप्त. गाडगेनगर पोलिसांकडून मोटारसायकल विक्रीसाठी आलेला 19 वर्षीय आरोपी गजाआड. 65,000चा मुद्देमाल जप्त. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई महामार्गावरील साईड पट्ट्यांची दुरवस्था समोर. अनेक ठिकाणी पाणी साचून खचलेल्या साईड पट्ट्यांमुळे अपघाताचा धोका वाढला. मावळमध्ये कासरसाई धरण परिसरातील कुसगाव पमा भागात चोरट्यांनी 10 ते 12 शेतकऱ्यांच्या सिंचन मोटारींच्या वायरमधील तांबे चोरी केल्याची घटना. सिंचन व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता. कारवाईची शेतकऱ्यांकडून मागणी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.